जाऊया राऊंड मारायला. जबरदस्त जागा आहे फ्रेंड. मस्त मिरचीचा ठेचा दिसतोय. ती बोट एकली एक. अरे 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 अरे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. जेवायला बसलो आपण, दुपार झाली आहे आणि जेवणात ते आजच्या हे बघा पिठी आणि भात आणि लोणचं. तर माझ्यासोबत कोण जेवतोय? नाही, मी कुणासोबत जेवतोय? मी कुणासोबत जेवतोय? डॅडा कुणासोबत जेवतोय? भाव्यासोबत. डोळ्यावरचे केस साईडला करत जा बेटा. पोट भरलं. आपली बीन बॅग कुठे ठेवलीस? इथं कुठेतरी वरती ठेवलं, ते शोधायला लागलं. कुठे आहे? तर विचार करतो आता बीन बॅग ठेवण्यापुरती पुरेशी जागा आहे आपल्याकडे. तर तेच एक मेन कारण होतं आहे की नाही बीन बॅग साठी, की घरात जागा नव्हती ना. आता आहे. पण मी म्हणत होती की सोफा आल्यावरच भरणार ना. सोफा येऊ दे ना पहिला. आताच करून आणलं असतं. सोफा येऊ दे ना, मग ते कसं करायचं. सोफा आल्यानंतर सगळ्या गोष्टी चेंज होतील. बीन बॅगनी पूर्ण घर पॅक होणार आहे. नाही तर नको, जाऊ द्या. बघून माझा पण मूड त्यांनी अजून खराब होईल, त्यापेक्षा आपण बाहेर निघालोय. आता ते बाजरी आहे ते दळायला टाकायचं आणि बघू काहीतरी बाहेरच प्लॅन करू, थोडं मन विन शांत करून येऊ. आणि माझ्यासोबत कोण कंपनी द्यायला येते? बुकू. आणि बुकू नवीनच काहीतरी बोलायला शिकले. अरे बापरे, मी ग्राउंड फ्लोर दाबलाच. काय बोलायला शिकले बेटा? आय लव्ह यू टू बेटा. गाडीवरती एक गोष्ट रोज कॉमन दिसते आल्यावर, हे फॉर्म मार्क्स. याचं काहीतरी आता करावं लागणार हिला. इतकं गरम होतं ना बेटा गाडीमध्ये. लावूया थोडा टाइम, जरा हवा येऊ दे आतमध्ये. मस्त मस्त हवा जरी येते फ्रेंड. मी पूर्ण काचा ओपन करून टाकलेत, पण त्याच्यासोबत धूळ पण खूप येते. राहू द्या, ते डबल काम होईल. त्याच्यापेक्षा आपण खिडक्या बंद करू आणि लावून टाकू. काय लावूया बेटा? पंखा की एसी? दळायला टाकू. बाजरी हाँ एकदम बारीक पीस का? कल मिलेगा चलेगा, पर एकदम बारीक पीस हो. बापरे, बाजरी सोबत पाण्याची बॉटल पण गेली असती, पीठच तयार झालं असतं. डायरेक्ट घरी आले असते पिठाचा गोळा मोठा बाजरीचा. लावून टाकल्यात पूजा, इकडे पण टाकल्यात पूजा. लिहून टाकले आपण नाव आणि वेळ. ये लो, थैंक यू. ये रख दो इधर ही, नीचे रख दो. आप रख दोगे? थैंक यू. ये देखो, ये थैली है, इसके अंदर बाजरे का अलग से थैली है. बेटा आता कुठे जाऊया? काम तर झालं आपलं. जेटीला लगेच? चला फ्रेंड, जेटीला जाऊ. ओके. जेट्टीसाठी जाण्या अगोदर मी बुग्गूला म्हटलं जसं आपण काहीतरी आपल्यासाठी टाइमपास खायला घेऊ. बुग्गूचं काय म्हणणं आहे? काय पाहिजे तुला? कोणत्या कलरचे कुरकुरे हवे तुला? पिंक कलरचे कुरकुरे अजून नाही आले बेटा. दुसरं कोणतं तरी कलर बोल. येल्लो. येल्लो कलरचे कुरकुरे बघूया भेटतील का. हा मस्तपैकी असा काही फ्रेंड जेट्टीला जाणारा रोड. कोणती बेटा? इथे आहे ओल्ड जेट्टी, पण आपल्याला जायचे न्यू जेट्टी कडे. आय एम शुअर तुम्हाला पण आवडलंच असणार हे बघून. पण मला एका व्यक्तीचा रिव्ह्यू ऐकून घ्यायचा. तिला कसं वाटतंय? हाऊ आर यू फिलिंग बेटा? नको उगलू, पहिला सांग कसं वाटतं जेट्टीला आलं? कशी दिसते इकडे जेट्टी?
अरे बापरे, बोट. ती पोलीसची बोट आहे बेटा वाटतं. ती वाली पोलीस बोट आहे. जाऊया राऊंड मारायला. कसं वाटतं तुला? अरे बस बस बस. 200 यायचे 200 मग राहू द्या त्यापेक्षा नंतर कधीतरी पूजाला घेऊनच जाऊ सोबत. नाही पाणी नाही भेटत, सिमेंट आहे प्लेटी कोणी तरी. ए अरे कोण आलं इथं? वुल्फी. अरे वुल्फी तू इकडे काय करत? नाही आता पायाला चिखल लागला, तो चिखलात खेळून आलाय. काय करणार तू गाडीच्या बॉटलने? त्याचे हातपाय धुणार आहे आणि तुझे हातपाय कोण धुणार मग? वुल्फी. आता मी आता गुल्फी का बोललो असेल बरं, ओळखा बरं फ्रेंड्स. आणि गुल्फीच्या अंगावरती खूप फर आहे मस्त पैकी. त्याचं नाव गुल्फी. गेला तू, चल. कसं बसू शकणार त्या बोटवरती? नाही बसू शकणार बेटा. त्याला सगळे हटले. आता इथून बोट साठी गाड्या निघतील. डायरेक्शन लक्षात नाही रे बाबा, त्याला सांग रे. फ्रेंड्स गाडी अडकून बसली बिकॉज स्कूटीच्या गाडीच्या बघा आजूबाजूला सगळ्या लाईनीने जेट्टीमध्ये जाणाऱ्या गाड्या उभ्या आहेत. त्यामुळे आपण रिव्हर्स घेऊ शकलो असतो, पण रिव्हर्स पण एकदम पार्टी आहे आणि प्लस मध्ये एक बाईक पण उभी आहे. तर जोपर्यंत त्या गाड्या क्लिअर नाही होत आपल्याला इथे अडकून बसावं लागेल. हे बघा जेट्टीमध्ये न जाण्याचं मेन. अरे तुला कोणी सांगितलं बेटा हे करायला? हे बघा मेन रिझन ऑइल. आपल्याकडं फक्त फ्यूल बघा 2 कांडी बाकी आहे आणि तिथं जाणार तर ऑफकोर्स थोडंफार फिरणार तरी, राऊंड बिऊंड मारणार, जाऊन तिथं फक्त असं शिवून यायचं नाही आपल्याला. लवकर प्लॅन करू, बघू पूजाला पण विचारू येईल का आणि मग जाऊ आपण. ओके बेटा नेक्स्ट टाइम. बुगूच्या हाताने फ्रेंड्स आपला रेडिओ चालू झाला, जे की रेडिओ कधी चालतच नव्हता. इनफॅक्ट आपणच ट्राय नव्हता केला, पण रेडिओ चालू आहे. मला वाटलेलं गाडीतला रेडिओ बंद आहे बिकॉज हे अँटिना थोडा गंजलेला आहे. काय करायचं आता? हा रेडिओला पॉज कुठून करायचा? बंद होतं त्यापेक्षा. तर निघ चल लवकर निघ, बट त्यांचं काहीतरी काम आहे वाटतं. बापरे हा टेम्पो जाणार आहे एवढा. चला आता आपल्या पाठी कोणत्याच गाड्या नाही आहेत ना काय आहे. आता आपण निघूया घरी
ओके. आता जायचे 200 रुपये, याचे 200 रुपये मी विचारलं मगाशी, तर एका ट्रिपचे 200, मग येऊन जाऊन 400. परत थोडं काय चिप्स विप्स घ्यायचं 100 रुपये, तर 500 रुपीज तर हमखास पाहिजेत. 4 व्हीलर आहे म्हणून, ते पण मी एकटा आहे म्हणून. नाहीतर पूजा आणि अजून कोण असतं तर एक्स्ट्रा प्रवासीचे 20-30 रुपये काहीतरी एक्स्ट्रा अजून चार्ज आहे. नेक्स्ट टाइम येऊ प्रॉपर प्लॅन करून. तिथं सफाळीमध्ये पण, ती सफाळीला पोहोचवणार ना, सफाळीमध्ये पण काहीतरी छोटंसं पॉईंट शोधू आणि मग त्या पॉईंटवर पोहोचण्याचा मार्ग जेट्टीने काढू. ओके. काय माहिती असेल सफाळीमध्ये कुठे काय जाऊन थोडासा फॅमिली टाइम, असं नॉर्मल टाइम स्पेंड करू शकतो ओपनमध्ये, तर प्लीज सांगा. विल ट्राय दॅट सून. ओके. ओके बेटा, जाऊया घरी. कसं वाटलं जेट्टीला येऊन? फ्रेंड्सला बोल तुम्ही पण या. काय झालं? भूक लागली तुला? चला, इथे मी एक बाबांचं गाणं, सॉरी एक नाव ऐकून आहे की ते मस्तपैकी इथं सँडविच बनवतात, पॅटीस बनवतात. बघूया त्यांचं आज आहे का. भेटलं तर पॅटीस खाऊन जाऊ छान छान. ओके. महाराष्ट्र सागरी मंडळ. मस्त आहे फ्रेंड्स, एकदम फिरायसाठी. ओके. घराला जाण्यासाठी आपल्याला पाठवून जायचं होतं, बट आपण चाललोय उलट्या दिशेने, इन द शोध ऑफ दॅट पॅटीस वाले मामा. कुठे आहे त्यांच्या दुकानावरती एक लँडमार्क आहे असा, की त्यांच्या दुकानावरती एक असा मोठा उंचवलेला भगवा झेंडा आहे. हा, जेट्टीला आपण पुढे चाललो आता अजून जेट्टीच्या. समोर एक पर्वत बघा फ्रेंड्स, जीवदानी मातेचंच आहे की नाही वाटतं. आणि या साईडला हे बघा लांबून. हा, कुठे फोटो काढायचा? कशाला? अरे कशाला रे? चला उगूचा थोडेसे फोटो काढून घेऊ. उगूचे फोटोज काढून घेतले, बस झाले. आता तिला दाखवायचं पण येतं बघा, ऑलरेडी कोणतरी चाललंय आणि आय थिंक ते पॅटीसच खायला चालले असतील बाबांचे. यार तिकडं असं वाटतं तर हाय, बट तो झेंडा मला का नाही दिसत. आता झेंडा गायब झाला फ्रेंड्स, जो दिसत होता तो. कमी पुढे निघून आलो. हो, मस्तपैकी फ्रेंड्स थोडीशी ऑफ रोडिंग करत आपण आतमध्ये घुसलो तर आहे खरं. बोट्स, पाणी आणि झेंडा पण दिसला आपल्याला पुढेच. हा, सल्यूट. सल्यूट. ऑलरेडी इथं कोण बसलंय? अरे वा, हेच आहे वाटतं त्या आजोबांचं सँडविच. ये भेटलं फ्रेंड्स, है ना. फायनली वी गॉट इट. इकडे तर काही धोका पण आहे. खेळ जोगा. पाठी टेकून बस. कसं आहे बेटा? चल उतर. कटलेट भेटेल का? दोन द्या आणि एक चहा पण द्या. हो. चला बाबा बाहेरच आहे. अरे कशाला? नको, चल जरा आपण थोडं पाण्याचे बोटच्या इथे जाऊया. चल. बोलली होती मला बोट मध्ये बसायचं, तिथे तर शक्य नव्हतं झालं. हा, बट आय थिंक इथे थोडंसं शक्य होईल. बुग्गूला बोट मध्ये जस्ट उतरवायचं. ठीक आहे, ते पण दुसऱ्या बोट, सेम बोट मध्ये ना. वा, व्हॉट अ स्पॉट फ्रेंड्स, लवली स्पॉट या, सिरियसली है ना बेटा. इथे बघ वरती. आता तर बोल फ्रेंड्स तुम्ही याच. बोल तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्ही पण इकडे येऊन. जास्त पुढे नको, ते दलदल. हो, ते थोडस दलदल टाइप दिसतंय तिथे. चल. अरे तुला सुसू आहेच का अजून? तर फायनली बुग्गू एका बोट मध्ये. अरे ओरडते कशा?
कसं सोडून जातो मी ते पाठी उभवतो झाली तसं तर चहा पण पीत नाही फ्रेंड्स बनतेच आहे तर ऑफकोर्स ठीक आहे थोडं अरे हेच पी बेटा मी चहा नाही पीत माहिती आहे ना तुला हे तुझ्यासाठीच घेतलंय नाही नाही असू द्या पी लवकर तुला असे पत्के दिले पाहिजेत ना त्याच्यासाठी हो बघूसाठी फ्रेंड्स मामांनी बघा त्या मिनी चहा आणून दिलाय हा मी पिऊ हे पितो ना बेटा प्लीज तुला अजून लागला की सांग मी देतो ह्याच्यातून ठीक आहे नको बेटा नको त्याच्या मम्मीला राग येतो बेटा आपण बोलवल्यावरती अरे नको ना बेटा बस ना तू बस झालं बघ तरी मम्मी रागवते बघ बघितलं बघूला फ्रेंड चुचू आली होती तर तिला तिथेच कोपऱ्यात नव्हती तर चुचू पण करवली शी क्लीन बिन पण केला हात बीत वगैरे आणि त्यानंतर आपण मस्त येऊन बसलो चहा प्यायला वा मस्त हवेशीर आणि मस्त मोकळी जागा आहे मस्त आहे बेस्ट आहे ना बेटा टाइम स्पेंड करायला आपल्याला तू चहा पिते की नाही आय थिंक आय एम शुअर त्या बाबांनी असंच चहा दिला बुगूसाठी ती ओढून मागत होती म्हणून त्यांनी तिथून ऐकलं की बुगू बोलत होती चहा पाहिजे आणि तिथून बुगूसाठी त्यांनी आणून दिला छोटा आणि ते नाही घेणार वाटतं चार्ज फॉर शुअर पण आपण एक्स्ट्रा देऊन जाणार चार्जेस हा मोठाच आहे ठीक आहे आता ते बाबांनी तुला स्पेशली आणून दिलं तर हा चहा अशा 10च्या पेक्षा जास्त मोठा झालाय तो समजला ओके बिकॉज यू हॅव टू बी ग्रेटफुल टू हिम दॅट ऑन युअर वन रिक्वेस्ट ही गेव यू एक्स्ट्रा टी कॉम्प्लिमेंटरी टी अजून लोक येतातच तिथे मस्तपैकी फिरायला स्कूटी बिटीवरून म्हणजे या स्पॉटवरती आपणच नवीन आहे बाकी सगळे येऊन गेलेत डस्टबिन बघ कुठे शोध जा टाकून आहे डस्टबिन मध्ये अरे तो नाही ते डस्टबिन मध्ये नाही टाकायचं ते फक्त पेपर ग्लास आहे तो टाक ते बघ तिथे एक अर्धा कापलेला ड्रम आहे बघ ते बघ ना तिकडे पुढे जा त्याला टाकलाय कचरा कोणी बोल स्टॅच्यू काय तू काय जमले आपलं पॅटीज येत आहे ना का पॅटीज येत आहे आपला मला मग तुला एक पॅटीस मला एक पॅटीस दोन घेतलेत मी बाबा आता 2 पॅटीस आणतील एक तू खा एक मी खाईन हो खायचंय हो ते मामा तुझं नाव विचारतात त्यांना सांग भाव्या बोल भाव्या शाळेत जातो झगडा नाही आमच्या कुत्र्याचं नाव राजू पांड्या गोटू मळ्या लिनू दीपा बापरे राजूला बोलू राजूला काय रे बाबा ये बस किती पाहिजे तुम्हाला चला मी घेतो मस्त पॅटीज तर बुगुनी उचलला अच्छा फोटो काढायचा गरम आहे काय दिसतंय बघा फ्रेंड छोटा पॅटीस कटलेट्स काही व्हिडिओज मध्ये बघितले मी याची तारीफ आज मी पण टेस्ट करणार आहे ओके तर चटणी पण मस्त मिरचीचा ठेचा दिसतोय
हायली रेकमेंडेड. कसं आहे बेटा? मस्त आहे ना? बस खाली. काय मस्त आहे ना बेटा. हं? हे असं कटलेस ना फ्रेंड्स, पावसाळ्यात सकाळी सकाळी उठल्यावरती किंवा संध्याकाळ होत असते ना तेव्हा चहा सोबत पावसाळ्यात मस्त मजा येईल. बस पावसाळ्यात रस्ता व्यवस्थित असला पाहिजे, नसला तरी आपण स्कूटीने येऊ किंवा बघू. तोपर्यंत माझी एक्सपल्स 200 जर आलीच ऑफ रोडिंगवाली, येऊ पण येऊच. तुला नाही ते हा माझी दोन्ही खाल्ले मी, तुझंच बाकी आहे. पटपट खा. तेवढा ना हो चला फ्रेंड्स, संपव. थोडंसं इथं बसून नंतरला पुढे जाऊ पाठच्या साईडला. हा तुझंच आहे बेटा, मी कधी बोललो माझं आहे. तिकडे राहते का विचारतात एक मामाला, विचारतात. किती आले ताई आपण? 2 खाली ना. हा 2 कटलेस 1 चहा. 40. हो हे बघा. बाय कर, बाय कर. टाटा बोल, तोंडाने बोल, टाटा बोल. बाय बाय. चल. येणार उद्या. हो येणार बोल. कट्टा पकडून ठेवा बेटा. बस झालं ना तिथे जवळ बस ना. नाही, मी कसं बसणार. चला बस. चल आता पुढे जाऊया बेटा आपण. अरे स्वतः उतरली आता त्याच्यावर बस. मी. हा मी तुला आलं ते. अच्छा तो सर बुग्गू मला हलवणार फ्रेंड्स. काय आलं? माझा हात. हा तुझ्या सॉरी सॉरी सॉरी, खरं तुझ्या हातावर बसलेलो बेटा. मग तुला कोण सांगतं पाठी पाठी यायला. बघा आता लागलं परत. चल माझा खाली. किती माझा असेल आता 72 73 काहीतरी. अरे मला धक्का देणार होती ना तू. मी ह्याच्यासाठी निघायला डिले करतो थोडासा, बिकॉज आपल्या कारच्या खाली सावलीमध्ये एक कोणतरी झोपलंय, त्यासाठी जरा थोड्या वेळ झोपता यावं म्हणून आपण जरा आरामात निघू. ठीक आहे. नाईस पॉइंट फ्रेंड्स, मस्त आहे एकदम. बोटवर बसवण्याचं काय आहे का कुठे? कन्स्ट्रक्शन साईटच चालू आहे प्रॉपर. कन्स्ट्रक्शनच कन्स्ट्रक्शन. उभा राहते त्या बोटवर. काय घाबरशील तू, नको. अच्छा, म्हणून 3-4 स्कूटी तिथून आतमध्ये जाताना दिसले. मी तर बाईक असं कार घेऊन जातो मग तर. सावकाश सावकाश, पाय सटकू शकतो इथून. बोट आहे, बुगूची ख्वाहिश पूर्ण करू. आता बसवलं तर आहे बोटवरती, ते पण पाणी, ते पण खाली पाणी आणि बोट थोडीशी हलते ना बेटा. कशी हलते डुलते बोट, कशी डुलते बोट. हा कुठे जाणार? हा बस. हा पाय टाकात मध्ये, पाय टाकात मध्ये. ये कोणाच्या तरी बोट मध्ये बुगू घुसली आहे. कसं वाटलं बेटी? हा थांब, तिथेच थांब. दादा हा काय ना तुझं काय चप्पू, चप्पू बोट पुढे ढकलायचं ते नाहीये माझ्याकडे. काय झालं, फोटो काढला बस झाला. चला बाहेर उतरा आता, निघूया. अरे आता उचलू नसतो मग, तू ऐकणार नाही मग. आपल्याला घरी पण जायचं. हेच एक प्रॉब्लेम बुगुला अशा ठिकाणी आणणं. म्हणजे ती येते तर खरं, पण लवकर निघायला मानत नाही मग. चल इकडून तरी चल, वॉक करत करत. चला
अरे भूक लागली. परत भूक लागली. हे बघा तिकडून आपण आलेला रस्ता आणि तिथून जो मेन रस्ता जातो तिथून आपल्याला बघा हा झेंडावरती टॉप वरून दिसलेला, त्याच्यासाठी आपण तिथून असं आतमध्ये आलो. गाडी तिथं उभा गेले, तिकडं पॅटीस, तिकडं थोडं बोटचा व्ह्यू वगैरे. आणि या रोडने आपण गेलो, तिथं थोडा टाइमपास केला आणि थोडा आतमध्ये पण रस्ता आहे. चल तो एकदा बघू आणि मग नंतरला निघू घरी. नाही दादा हो नाही. चल लवकर गाडीत बसा. अरे आपल्याला पुढं पण त्या पॉईंटच्या इकडे जायचं ना, तिथं समुद्र आहे ना. चल लवकर, तुला नाही यायचं तिकडे. मला बोटवर वाटतं. हा मग बोटवर बसायलाच तिकडे जावं लागेल आपल्याला. चल. हो अरे तुझं नाव? जाम बघितलंय मी. थँक्स थँक्स थँक्स. तुमचं नाव? माझा जतीन. जतीन. भेटून बरं वाटलं. डल्ले माझे मित्र आहेत. अच्छा, तुम्ही इकडचेच वाटतं गाव साईड. हा आम्ही गावचेच आहेत. अच्छा. आम्ही तुम्हाला बघितलं, तुमचा चेहरा थोडा ओळखीत आला, हा, थोडी हा, दाढी हा, मिळी. हा. कमी केली आता तर, कापली. बघू, बघितलं दादाला आहे का? नाही पण भेटून छान खरं वाटलं. मी जाम जाम बघतोय Thanks, तुम्हाला. thanks. माझ्या इंस्टाग्राम फीड वरती झळकत होते अच्छा, तुम्ही. आपण बॉटल थोडीशी बांधून घेतली. तर ना मी करते. अरे तुला नाही येत बेटा. ठीक आहे. जेटीने पण जाऊन आपण एन्जॉय करूच फ्रेंड्स लवकर. बट हे एकदम बजेट मध्ये झालं. हाय तर पेट्रोल मध्ये आपण आतमध्ये पण आलो आता, थोडं पुढे पण फिरू, मग घरी पण निघू. प्रॅक्टिस पण झाली 50 रुपये मध्ये मस्त बेस्ट पैकी. वरवर वाटते. काय वरवर. बोट वर बसायचं आपण जाऊन तिथं. आता बसली ना तू बोटवर, तुला बसवलं ना. मला बोटवर वाटते. मला वरवर वाटते. हा मला समजलं तुला बोटवर बसायचं. लाजली आमच्या व्लॉग टाकतील आता. हा. चल बाय ब्रो, बाय. थँक्स थँक्स. बाय बाय. की दिवसभर त्या बॉटवरच बसायचं. एकतर घाबरते पहिला जायला. दादा मला बोटवर वाटते. अरे किती बोटवर बसायचंय. चला आता आपण पण थोडस मस्तपैकी टाइम स्पेंड करू. बोट बेटा एक पण ओपन बोट नाहीये जरात मी तुला बसवेल, समजली. दादा दादा मला बोटवर वाटते. अरे इकडून पण रोड कनेक्ट होते मेन रोडला. अरे वा, जबरदस्त जागा आहे फ्रेंड, जबरदस्त. विरार, आय लव्ड इट. फोटोशूट, व्हिडिओ. आता ना मला वाटतं मला डॉक्टर डॅनला फोन करावा लागेल की एक माणूस सारखाच पाठी लागला बोटवर बसायचा, तेच काबूमध्ये आणू शकता. करू फोन, करू का फोन? हाय एव्हरीबॉडी, हाय. इकडे पण एक झोका आहे. कुठे? अरे लाल किती लोक आहे. कोणची एखादी बोट नाही छोटीशी जी निघत असेल, ज्यांना मी रिक्वेस्ट करून बोलेल प्लीज आमच्या पोरीला थोडंसं बसवावं 2 मिनिटासाठी. आमची पोरगीला पाठी लागली, नाही तर मी नक्की बोललो असतो. कपल्स तर सगळीकडे आहे. कपल्स जिथं जा तिकडे कपल्स आहेतच. म्हणजे नॉर्मल माणसांपेक्षा कपल्सनी पहिला जागा एक्सप्लोअर केलेली आहे सगळी, जिथे कुठे फिरायचं आहे. हा हा हा. इकडे पण एक पॉइंट आहे, इकडे पण एक पॉइंट आहे आणि इथं तर मस्त पॉइंट आहे. अरे वा, चला. हा अरे बोट 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 छोटीशी बोट दिसली. हे बघा इथे पण बोट्स पण एवढा आतमध्ये नाही जाऊ शकत आपण. बाप्पा चला. आय विश की ह्याच्या आतमध्ये काय जानवर प्राणी नसावं, सापसूप. बाकी काय टेन्शन नाही, आपण बाकी कशाला घाबरत नाही. शिवाय त्या एका प्राणीच्या उभी राहा. चला, बोगीची ती पण विश कम्प्लीट केली, बोट मध्ये बसायची. ओके बेटा, आता ओके. हा हा, छोटीशी बोट फ्रेंड्स आहे बघा, बोगीची छोटीशी बोट. ती पण आता उभी राहा थोडी टाइम. चला थोडस पुढे एक राऊंड मारून येऊ छोटासा. अरे आता बसली ना बेटा, किती बोटवर बसणार. हा अरे होतंय की नाही आज बोटचं. बस झालं ना आता बेटा, 2 बोट मध्ये बसलो आपण. कोण आहे?
तो डॉगी बघ मस्तपैकी समुद्रात जाऊन बघ एकटाच एन्जॉय करतोय. कसं लाईफ आहे बघ, आहे की नाही? मस्तपैकी बीच वरती साईडला तो समुद्रात जाऊन आलाय, बाहेर आलाय. त्याची बायको त्याला ओरडायला नाही ना, काय नाही, की पाय नाही भिजवायचे, कपडे नाही भिजवायचे, रेती नाही घेऊन यायची, चपलेत रेती जाईल, असं नाही ना, तसं नाही ना, कशालाच गेला संध्याकाळचं, कशालाच हे नाही सांगितलं, कशाला ते ओले पाय, कशाला ते हे करायचं, तसलं काय नाही. मस्त पैकी आपला जाऊन तो पाण्यात येऊन बाहेर पैकी आता चिल करत बसलाय. वाव, असं बघूनच माझं पण मन खुश आहे. टाटा बाबा क्यूट आहे, खूप क्यूट. तरी शूट पण चालू आहे. पहिली गोष्टी तर मला चांगलं वाटायला लागली की मी कार चालवायला शिकून घेतली बाबा. कुठून डोक्यात ट्यूब पेटली तेव्हा आणि मी कार चालवायला चालू केलं. चला ही बोट थोडीशी एक बंद पडलेली, यात बोगुडीला थोडस बसवू, उभा करू आणि मग निघू आपण कुठे, घरी. छोटी बोट नाही, आता तुला छोटा टेंगूळ भेटेल इकडे डोक्यात, ठीक आहे? म्हणून ह्या बोटवर बसायचं तर बस, नाही तर घरी चल डायरेक्ट. तसं पण अंधार होत चाललाय. होत तिथली अरे दिसली, मला दिसली, पण त्या बोट मध्ये आपण जाणार कसं? नाही येते. चल इकडे, तू इकडे पहिला. हे बघ इथे एक छोटी बोट आहे, बट ती पण लांब आहे बघ, किती लांब आहे बघ. तूच बघ किती लांब आहे. मला जायचंय. अरे बोट कसं? तिथले बोट तिथले बोट तिथले ना ते बोट ते बोट पण बेटा त्याच्यामध्ये जाणं पॉसिबल नाहीये बघू. ती बोट एकली एक. अरे 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 नाहीतर काय सांगा माहिती आहे का, आली. आता काय करणार? तू फटके देऊ का? पाठी आहे. बोट बघ थांबत नाहीये, पाणी थोडंसं वाढलंय, ज्यामुळे बोटचं आपल्याला बोट कंट्रोलमध्ये नाही आहे आपल्या. चल बाय बाय कर, बाय बाय. बेटा इथपर्यंत बोट आली की नाही तू बघितलंस ना, आता बस झालं, जास्त नको जवळ जायला. चल इकडे आपण थोडंसं पाण्यामध्ये खेळूया, ये. मला बोटवर वाटतंय. नंतर कधीतरी तुला आणतो बोटवर बसायला. ही माझी बुज्जुडी माझ्यावरतीच गेली आहे. माझं पण असंच आहे, आलो तर पाण्यात भिजून जायचं, बट काय स्पेअर मध्ये कपडे नाही आहेत. अरे बोट वर बेटा कुठून आणणार बोट, कुठून आणणार बोट बरं सांग तू. हिला काय बोट वर बसायचं, कुठून आणू आता बोट. आणि हे कसं आहे बघा, आहे ग्राउंड लेवल पाणी आहे की ना, माझं एवढंसंच पाय डुबेल खाली उतरलो तर, बट तरी नको वाटतंय. बुगुडीला आपण इथलं इथं उभा करू. ओके काढ चप्पल काढ. फ्रेंड्स बुगुडी बसली बोट, छोट्या बोट मध्ये. ओके नाव आता ओके. हे बघा फ्रेंड्स इथं बांधली पण आहे, हे बघा इथे आणि जवळ पण आहे. हा 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 हे सगळं करायचं तर बिलकुल नाही, गपचूप बसायचं होतं. तू बसली ना, काय सोड. बोट घेऊन कुठे जाणार आहे, घरी? काय पोरीने बघा जिद करून करून ती पूर्ण करून घेतलंच तिने. जा थोडं पुढे जायचंय का, पण नको बेटा, ते एक बोट कोलांडे हे करते ना, पुढे अशा डमक डमक होते, मग ते उगाच पडायला होईल. वेलकम बेटा. चला बस झालं. हा दे, आणि पुढे तर अजिबात जाऊ नको, समजली तुला. चल बस 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 झालं तेवढं. दॅट्स इट बेटा, कम बॅक प्लीज. वाव अरे टर्न ना टर्न. हे मी कशाला सोडू, अजिबात नाही. मी जोला नाही ठेवलं बोट. काय आलं बेटा, असं का बघते, काय पाठी? कुठे ना पाणी आहे, इथं काय बेटा, ते पाणी नाही तर काय दुसरं. निघूया आता. ना हे बेटा चल आता, बस झालं. ना मम्माला फोन करू, करू
करू का फ्रेंड्स? आता मग आपल्याला डॉक्टर गोगोला फोन करावा लागेलच. डॉक्टर डॅन तिला बोल उठायला. ये चल आता. कुठे गेला ते तुम्ही? ते कुठे? मम्मा ओरडली आणि एक बाळ बाहेर येते त्यामुळे चला. सगळं काय जे काय मालमत्ता जे काय सामाजिक माल आहे ते बघा तिथे सगळे बसले तर आहेत ते पण. त्यांना मी बोलूनच असं असं हे म्हणजे काय रिस्की नाही म्हणूनच मी नसतं गेलो. आता काय करायचं बरं? आता तिला जबरदस्ती न्यावं लागेल मला. चला चल चप्पल घाल नको, जास्ती रडू नको, चप्पल घाला. आता ते येतील आपल्याला ओरडायला की उगाच त्यांना जाऊ दिला. कुठलं बोल मी उद्या परत येते. ओके थँक्यू बोल. बाय बाय. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू. चला ते बघता ते जोर जोरात रडते. चला ते बघ बघ. चल नाही होती खाली बसव. बस झालं. त्याच्यातच नाही, त्याच्यात उभा केलेला इथं. ते एकदम आतमध्ये नाही, ते बोट हलती डुलती आहे ना. नाही इकडे काय नाही चांगलं. हा ते तर आहे पण एकदम आतमध्ये नको. आणि ही किती 10-15 मिनिटं झाली उभी आहे त्याच्यात. अजून आता काढल्यावरती रडायला लागले. हा उद्या 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 आम्ही इकडे फिरवून आणून तुला. हा चला चला बाय करा बोटला. चला हा आता अंधार पण होत चाललाय ना. रात्र पडली हो तेच. चला हा ते बघ ते पण बोट मधून जाणार आहे. ते बोलतात ते उद्या आहे. ते बघ. अच्छा ठीक आहे. तो आपल्याला सगळे ओळखतात. ते बघ ते बघ. हा बोल हा बोल हा बोल. बघ सगळे बोलतात ते बघ तुला. चल चल चाल आता चाल. अशी जिद करणारे बुग्गू मला वाटला नव्हता. खूप जास्त जिद्दी होत चालली आहे. परत तिला एकदा नाही आणणार मी. ओके नाही आणणार ना तुला परत. पार्टी करा काय असं करणार आहे तर नेक्स्ट टाइम मी नाही आणणार. बेटा तू जर असं बाहेर आल्यावरती ऐकणार असेल तर बोट नाही तर उद्या येणार आपण परत बोटमध्ये आहे ना. आता रात्र पण झाली तर बघू. आता ह्याच्यावरून खेळता खेळता घरी निघेल. चला बरोबर ह्याच्यावरती जम्प कर. ठीक आहे 1 2 3 निघालो फ्रेंड्स आपण घरी फायनली. आता बुग्गू रडणं पण थांबलंय तर मग बुग्गू जाता आता त्या ताई दादा बाहेर बसले. त्यांनी बोटमध्ये आपल्याला जाऊ दिलेलं. त्यांना बुग्गू बाय बाय पण करणार. ओके ओके बेटा. बुग्गूला मी पहिल्याच या साईडला घेतलंय म्हणजे बुग्गू छान छान त्यांना बाय बाय करेल. करा बाय बाय. जोरात बोल जोरात बोल जोरात बोल जोरात बोल जोरात बोल. टाटा बाय. आता गप बसली. त्यांच्या पण चेहऱ्यावरती स्माइल बघून असं एकदम $1,000,000 स्माइल वाटतं का त्या ताईंच्या ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये कॅप्चर झाली की नाही माहीत नाही. बिकॉज निघताना त्यांनी ट्राय केलं बुग्गूला समजवायचं हे करायचं बट बुग्गूनी लक्षच नाही दिलं. बुग्गू माझ्याच पायाला चिपकून होती. बट नाव बुग्गूची पण इच्छा झाली पूर्ण आहे ना बेटा. ये बुग्गू बोट मध्ये बसली फ्रेंड्स. बुग्गू बोट मध्ये बसली. फाउंड अ लवली स्पॉट इन विरार which is next to any imaginary view of an village of an आपण जे व्ह्यू शोधतो ना की यार असा भेटला पाहिजे व्ह्यू. यार मन खुश मन सुकून किडनीला सुकून भेटणार असा व्ह्यू आहे फ्रेंड्स इथे. ओके शांत एकदम मस्त बेस्ट आहे भाई. तिथं कामं विमं चालू आहेत लोकांचे काय काय पुढे बट मजा आली. हेच होतं छोटंसं ऑफ रोडिंग मी बोललेलो ते जे आता आपण लाईट्सच्या द्वारे बघू. कोण डालत गाडी? तू बस बस पहिला सीट बेल्ट लाव. पुढे पहा फ्रेंड्स पूर्ण मोकळा रोड. नो वन. ते बघा इथून जाताना बघा असा भगवा ध्वज दिसेल. त्या झाडाच्या इथेच आहे मामांचं पॅटीस. मेन रोड वरून दिसेल. अरे सरक अरे सरक. खूप सारे ठिकाण आहेत जिथून एंट्रीज आहेत. हा कोणतरी आहे फ्रेंड्स बघा. वॉक पण करून येतात जॉगिंगला पण येतात लोक. तर आता थोडंसं आपल्याला गाडी टाकावी लागली फर्स्ट गिअर मध्ये बिकॉज
आरामात जायचं आहे. पुढे आहे एक रोड इन्स्पेक्शनचा झुंड. हे बघा तो झुंड बघा, जोपर्यंत तो क्लिअर होणार नाही गाड्या काय काढता येणार नाहीत. बाय 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 बाय. अच्छा कुठे जेट्टीवरती का? तुमचं नाव? बिग फॅन सुनीत नाईक. सुनीत, भेटून अरे बरं मी जेटीवर वाटलं. बघितलं, तुला मेसेज केला की नक्की तूच का, कारण तू हिला घेऊन चाललेला हा, ना. हा, हा. आणि वहिनी दिसली ना, मी विचार करतो नाही ती घरीच आहे चालेल, चालेल. बाकी कसं चाललंय? एकदम बेस्ट एकदम मस्त. कंटिन्यू ठेवा. एकदम हो हो हो, नक्की Okay? नक्की. Yes. थँक्यू सो मच चल, दादा. चल, yes. Hey, bye. बाय कल बेटा दादा. बाय बाय. ती रुसली आहे, तिला बोट मध्ये जास्त वेळ बसायचं होतं, मी तिला घेऊन मला वाटलं आलोय. तू येतोय खाली, तू जेव्हा कुठे? तिथे थांबलेल ना, मला वाटलं तू येतोय जेट्टी मध्ये, म्हणून नाही, थांबलो. यायचं म्हणून मी होतं. भेटला, आवाज पण नाही दिला हा, तुला हा. की येतोय ना गाडी, आणि तू गाडी कडे घेत हा, 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 हा. हा आला नाही राहू दे. हा, नाही जायचं होतं, पण पेट्रोलच्या 2च कांड्यानं म्हटलं तिथं उतरल्यानंतर थोडं हा, फिरावं तर लागेल. तिथं पेट्रोल पंप नसेल तर मग हे होईल, चालेल, प्रॉब्लेम चालेल. होईल. चल, मस्त वाटलं भेटून. भरपूर टाइम होता भेटायचं, असं म्हणजे वाटत होतं की हा, भेटा हा, भेटा, हा. पण ना टाइमच नाही भेटला. थँक्यू सो चल, मच चल, दादा. yes. बाय बाय. चला भेटून छान वाटलं. अरे तू हे काय दाबत राहते रे बेटा? तर जाता आता फ्रेंड्स पूजाला स्पेशल डाळीचा वडापाव पाहिजे तर तो घेऊन जाऊया आपण. घरी पोहोचलो फ्रेंड्स, आणि त्यासोबतच कम्प्लीट करू आजचा ब्लॉग डाळीचा वडापाव खाता खाता. तर इतका वेळ दिला त्यासाठी मला बसून धन्यवाद. भेट नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय 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 बाय. बाय. भेटूया उद्या. अरे बापरे, त्यात वडा नाही टाकला नको बोलली ना ती. असंच.